सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक होतीये। दुपारी 3 वाजता मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। कोकण विधान परिषदेसाठी महेंद्र दळवींच्या मुलीने अर्ज दाखल केलेला आहे, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांनी अर्ज दाखल केलेला आहे। नाशिकमध्ये बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेतला नाही, तर कोकणात देखील अर्ज कायम असणार, शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, ऋषाली, खरं तर काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि कालच्या दिवशी अनेक घडामोडी घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। खरं तर महायुतीमध्ये अनेक बंडखोर उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये अर्ज भरलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अब्दुल सत्तार यांच्या मुलांनी देखील संभाजीनगरच्या जागेवरती खरं तर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी काल आपली खतखत जी आहे ती सुद्धा केली आणि त्याच पद्धतीने कोकणात देखील अनिकेत तटकरे हे एकीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना त्या ठिकाणी जुईली दळवी अर्थात महेंद्र दळवी यांच्या कन्या आहेत, त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला असल्याचं पाहायला मिळतं। आणि तिसरीकडे नाशिकमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवरती भाजपकडनं बंडखोरी करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे बंडखोरांना शमवण्याचा आज जो आहे तो प्रयत्न जो आहे तो महायुतीकडनं केला जाणार आहे, परंतु जोपर्यंत शिंदेंची शिवसेनेची धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।